आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आपण ॲव्हरेज म्हणजे काय, म्हणजेच काय सरासरी म्हणजे काय. ओके, महत्त्वाचा टॉपिक आहे सगळ्या एक्झामसाठी, तुम्हाला अतिशय महत्त्वाचा. आपण आता हा टॉपिक पाहणार आहे बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळेच क्वेश्चन आपण या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहे. ओके, तर पहा सरासरी ॲव्हरेज. आता याचं एक सूत्र आहे, सरासरी म्हणजे काय किंवा सरासरी काढण्याचं एक सूत्र आहे. पण सूत्रच्या आधी आपण काही एक्झाम्पल पाहणार आहेत. ओके, ठीक आहे. तर पहा काय सांगितलं इथं, 3, 4, 5, 6 यांची सरासरी किती. सरासरी म्हणजे आपण काय करतो, दिलेल्या संख्येची काय करतो, बेरीज करतो आणि तेवढ्या संख्येनी नंबर ऑफ त्याने काय करतो आपण त्याला डिवाइड करतो. म्हणजे जर मला इथं तुम्ही सांगितलं का सर सरासरी किती आहे, तर सरासरी किती कशी काढणार आहे आपण या ठिकाणी, 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 भागिले 4. किती संख्येची बेरीज केली, 4, म्हणून कितीने भागलं त्याला, 4 ने. सेम तुम्हाला पलीकडे असाच एक प्रश्न दिसतोय पहा, 12, 15, 18 यांची सरासरी किती. म्हणजे आता इथं मी काय करणार आहे, सरासरी बरोबर 12 अधिक 15 अधिक 18 याला कितीने भागणार मी, 3 ने. इथं 3 ने का भागलं, कारण 3 संख्येची मी बेरीज केली. इथं मी 4 ने का भागलं, कारण मी 4 संख्येची बेरीज केली. बरोबर. मग आता जर आपण उत्तर काढायचं ठरवलं तर काय होणार, इथं बेरीज 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, 12 आणि 6 18 भागिले किती आहे, 4. मग 4 ने भाग देणार तुम्ही. आता 4 चोक किती आले, 16. पॉईंट किती करायले, 2. पॉईंट घेतला, 0 ठेवला, 4 पंचे म्हणजे किती आला, सरासरी किती आली, 4.5. तेच जर मी इथं करायला गेलो तर आता काय होईल, बेरीज किती होईल, 12 आणि 15 करण्याऐवजी मी काय करीन, 12 आणि 18 करीन, 30. 30 आणि 15 45. पहा बेरीज कशी केली, आलं का लक्षात तुमच्या, भागिले 3. उत्तर किती आलं, 15. 3 जर 45 ला भागलं तर 15 अधिक 45 माहिती तुम्हाला. म्हणजे इथं सरासरी किती आली, ऍव्हरेज किती आला, इथं 15 आला. म्हणजे इथं तुम्हाला एक सरासरीचा फॉर्म्युला आला, काय, सरासरी बरोबर काय, एकूण बेरीज. काय म्हणणार तुम्ही इथं, एकूण बेरीज भागिले संख्या. ओके, यालाच जर तुम्ही दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं जर ठरवलं तर ऍव्हरेज इज इक्वल टू टोटल अपॉन नंबर. किती संख्येने तुम्ही त्याला काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. लक्षात आलं. म्हणजे इथं कोण आहे, हा तुमचा महत्वाचा या ठिकाणी काय तयार झाला, फॉर्म्युला तयार झाला. काय फॉर्म्युला, ऍव्हरेज इज इक्वल टू टोटल डिवाइड बाय नंबर. किती संख्येने तुम्ही काय करताय, त्याला डिवाइड करताय. ऍव्हरेजची मेन थीम लक्षात आली. ओके, मग आता याच्यावर तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात पहा. आपल्याला काय प्रश्न विचारला गेलाय, एका विद्यार्थ्याला 3 विषयात 23, 20, 17 गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले. मग आता आपल्याला काय करायचे, सरासरी काढायची. मग आपण काय करणार आहे, सरासरी बरोबर काय करणार, आपण सगळ्यांची काय करणार, त्याला किती गुण मिळाले, 23 अजून 20 प्लस 17 भागिले किती आहे, 3. 23 आणि 17 ची बेरीज करेल मी. 23 आणि 17 किती झाले, 40. 40 आणि हे 20 60. 60 भागिले 3 20. म्हणजे सरासरी त्याला किती गुण मिळाले, 20. ऑप्शन क्रमांक 3. लक्षात आले. अशा पद्धतीने तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता पहा, ही झाली सरासरी. सरासरीची मेन थीम तुमच्या लक्षात आली. मग आता त्याच्या पुढचे प्रश्न कसे असतात, नैसर्गिक संख्येची सरासरी. नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर. नॅचरल नंबर चालू कुठून होतात, 1 पासून. 1 पासून सुरू होणाऱ्या संख्येला आपण काय म्हणतो, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या म्हणतो. ओके, आता इथं पहा, तुम्हाला या ठिकाणी पहिला प्रश्न काय दिलाय, पहिल्या 5 नैसर्गिक संख्येची सरासरी किती. आता पहिल्या 5 नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत, सुरुवात 1. मी डायरेक्टली लिहितो इथं, सरासरी बरोबर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 भागिले किती, 5. बरोबर आहे. मग आता यांची सगळ्यांची मला बेरीज करायची. ओके, किती आली इथं, 3. 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 5 15 भागिले किती आले, 5. म्हणजे किती आले, सरासरी किती आली, 3. मग आता जर तुम्हाला इथे सांगितलं पहिल्या 10 नैसर्गिक संख्येची सरासरी किती. आता जर मी परत 10, म्हणजे मला 1 पासून किती बेरीज करावी लागेल, 10. बेरीज जरा जास्त मोठी होती. बरं, असंच जर तुम्हाला सांगितलं 1 पासून 50 पर्यंत, 1 पासून 100 पर्यंत, मग अशा वेळेस तुम्ही 1 पासून 30 पर्यंत बेरीज करत जाणार का, नाही. मग याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक आहे. काय शॉर्ट ट्रिक आहे, किंवा छोट्या छोट्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने तुम्ही यांची सरासरी काढू शकता. त्यासाठी पद्धत आहे, पहिला नंबर आणि शेवटच्या नंबरची बेरीज करायची, भागिले 2 करायचं.
पहिल्या नंबरची आणि शेवटच्या नंबरची काय करायची, बेरीज करायची, भागिले 2 करायचं. सगळी बेरीज करत बसायची गरज नाही. मग तुम्ही म्हणाल कसं काय सर, बघूया आपण. इथलाच प्रश्न आपण सॉल्व्ह करूया या पद्धतीने. पहिला नंबर कोण आहे, पहिला नंबर कोण आहे 1, शेवटचा नंबर कोण आहे 5, भागिले किती गेले 2, किती आले 6 भागिले 2 3. मिळाली का सरासरी? मग मला जर 1 पासून 10 पर्यंतची सरासरी काढायची असेल तर मी काय करणार आहे, सॉरी काय करणार, बरोबर आहे, मी काय करणार आहे, सरासरी बरोबर 1 अधिक 10 भागिले किती 2, म्हणजे किती 11 भागिले 2, म्हणजे 2 नी जर 11 ला भागलं तर काय 2 पंचे 10, 1 उरला 2 पंचे 10 5.5. आणि 1 पासून 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 असं 10 पर्यंत केलं आणि त्याला किती डिवाइड करणार तुम्ही, 2 नी नाही, त्याला किती डिवाइड करणार, भागणार 10 नी भागणार, कारण 10 संख्या आहेत त्या, बरोबर आहे. मग 1 पासून 10 पर्यंतची बेरीज किती होती माहिती का तुम्हाला, 1 पासून 10 पर्यंतची बेरीज असते 55. किती असते 55. ओके, त्याला किती भागणार तुम्ही 10 नी, सांगा बरं काय उत्तर आलं 5.5. 5 10 50, 5 उरले 5 म्हणजे परत 30 भेटतो. म्हणजे इथून पुढे तुम्हाला लक्षात ठेवायचं, जर नैसर्गिक संख्यांची बेरीज सरासरी काढायची असेल, 1 पासून चालू होणाऱ्या संख्यांची, सलग येणाऱ्या संख्यांची जर तुम्हाला सरासरी काढायची असेल तर तुम्हाला काय करायचंय, पहिल्या आणि शेवटची काय करायची बेरीज करायची, सरळ 2 ने काय करायचं भागायचं. म्हणजे जर तुम्हाला आता इथं प्रश्न विचारलाय 21 ते 50 नैसर्गिक, 21 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती, मग आता तुम्ही काय करणार आहे, इथं जर तुम्हाला सरासरी काढायची आहे तर सरासरी कशी काढणार, सरासरी बरोबर 21 अधिक 50 भागिले 2, मग किती झाले 71 भागिले 2, 2 नी भागलं 2 6 उरला 1, किती झाले 11, 2 पंचे 10 पॉइंट किती आले 5, 35.5. म्हणजे 21 पासून 50 पर्यंत जेवढ्या काही संख्या आहेत तेवढ्या सगळ्या संख्याची बेरीज करत बसूच नका. काय करा तुम्ही, डायरेक्ट काय करा, पहिली संख्या घ्या आणि शेवटची संख्या घ्या आणि त्याची बेरीज करून त्याला किती भागा, 2 नी भागा, तुम्हाला डायरेक्ट सरासरी भेटणार आहे. मग अशा टाईपने तुम्ही काय करू शकता, मोठ्यात मोठी सरासरी सोप्या पद्धतीने काढू शकता. आता दुसरा एक प्रकार पाहिजे या ठिकाणी आपल्याला, समसंख्यांची सरासरी. आता पहा, प्रत्येक वेळेस सरळ सरळ प्रश्न नाही विचारत, आता काय विचारतील, समसंख्यांची सरासरी सांगा. आता इथं पहा, पहिला प्रश्न आपण पाहतोय, काय पहिला प्रश्न, पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी किती. मग आता पुन्हा एकदा जाऊया आपण बेसिक मेथडने. सरासरी कशी काढतो आपण, दिलेल्या संख्यांची काय करतो आपण बेरीज करतो आणि त्याला त्या संख्येने काय करतो, किती संख्यांची बेरीज केली तेवढ्या संख्येने काय करतो आपण भागतो. मग इथं जर पाहिलं तर पहिल्या 5 समसंख्या कोणत्या कोणत्या आहेत, 2 4 6 8 आणि 10. ह्या पहिल्या 5 समसंख्या आहेत. उरलेल्या काय आहेत तिथं 1 3 5 7 9, ह्या संख्या कोणत्या आहेत, विषम संख्या आहेत, ऑड नंबर आहेत. हे कोणते नंबर आहेत, इवन नंबर आहेत. मग आता जर मला यांची बेरीज करायची असेल आणि मग सरासरी काढायची असेल तर सरासरी बरोबर काय येणार आहे, 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 भागिले किती लिहिणार आहे मी, डिवाइड 5. का बरं, कारण 5 संख्येची मी बेरीज करतोय. जर मी यांची बेरीज केली तर किती येणार आहे बा, 6 6 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 10 30, 30 ला जर मी 5 नी भागलं तर उत्तर किती आलं 6, 6 पंचे 30. म्हणजे पहिल्या 5 समसंख्येची सरासरी किती आली 6. आता मला पहिले 21, मग आता पहिले 21 कसं काय लिहायचं, इथं ठीक आहे 21 पण आपण काढू शकतो. त्यांनी सांगितलं पहिल्या 100 समसंख्येची, पहिल्या 200 समसंख्येची, मग कशी काढणार, मग तुम्हाला एवढ्या संख्या सगळे लिहावे लागणार आणि मग तेवढं नीट त्याला डिवाइड करावं लागणार. मग अशा वेळेस काय करायचं, मग अशा वेळेस दुसरी एक सोपी मेथड आहे, ती तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची. मग सोपी मेथड कोणती आहे, तर काय करा, अतिशय 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 सोपी मेथड आहे, नीट बारकाईने लक्षात ठेवा. तुम्हाला काय दिलंय, तुम्हाला काय दिलंय, पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी किती आहे ना, कोणत्या संख्या आहेत ह्या सगळ्या समसंख्या, आणि किती पहिल्या 5 ना, फक्त काय करायचं, ह्या 5 मध्ये 1 मिळवायचा, उत्तर किती आलं 6, बस फक्त 1 मिळवायचा. आता तुम्हाला इथे विचारलंय काय, पहिल्या 21 समसंख्यांची सरासरी किती, डायरेक्ट काय लिहायचंय 22, फक्त एक काय करायचा ऍड करायचा. तुम्हाला विचारलं पहिल्या 200 समसंख्यांची बेरीज सांगा, 201.
बस एवढंच करायचं, ही त्याची शॉर्ट ट्रिक आहे. लक्षात आलं? म्हणजे काय करायचंय, जर समसंख्यांची सरासरी काढायची असेल, पहा समसंख्यांची जर सरासरी काढायची असेल, काय लिहितो आपण, समसंख्या यांची काय काढायची आपल्याला सरासरी. तर आपण काय करतो, संख्या जी जेवढ्या संख्या आहेत त्याच्यात काय करतो, फक्त एक ऍड करतो. आलं लक्षात? समजलंय नक्की? मग आलो आपण इथं. आता इथं विचारले आपल्याला 20, 22, 24, 26, 28 संख्येची सरासरी किती. आता इथं मात्र जरी समसंख्या दिसत असल्या तरी आपण किती इथं तो फॉर्म्युला वापरणार आहे का, ते सूत्र वापरणार आहे का, नाही. तिथं पहिल्यापासून दिलंय का, पहिल्यापासून दिलंय का, नाही. मग अशा वेळेस आपण काय करणार, पहा किती संख्या आहेत, ह्या सलग येणाऱ्या किती संख्या आहेत, 5 आहेत ना, बरोबर ना. पहा इथं थोडस काही प्रश्न मी बदलून घेतले छोटे छोटे. मग अशा वेळेस काय करणार, सलग आहेत ना 5, 22, 24, 26, 28, बरोबर. मध्ये कोणती संख्या येते, झाली एव्हरेज, बरोबर आहे. मग आता तुम्ही म्हणाल सर मग इथं नाही येत असं काही, मग याच्यामध्ये कोणती येते, या दोनच्या मध्ये कोणती येते. मग अशा वेळेस आपण काय करतो, ह्या दोनची काय करणार आपण बेरीज, आणि त्याला दोन्ही काय करणार भागणार, बरोबर आहे. आणि आपण एक मेथड सगळ्यात सुरुवातीला शिकलो होतो, काय, जर आपल्याला सरासरी काढायची असेल तर आपण काय करतो, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. ते सुद्धा सूत्र तुम्ही जर इथं वापरलं तर तुम्ही पहा, ह्या दोनची जर मी बेरीज केली, कोण आहे 20 अधिक 28 भागिले 2 किती आले 48 भागिले 2, 2 48 ला भागल्या उत्तर किती आलं 24. जर मी इथं सुद्धा तेच वापरलं, पहिली आणि शेवटची संख्या काय होईल, 20 अधिक 26 भागिले 2 किती आले 46 भागिले 2 बरोबर किती आलं 23. पहा 23. म्हणजे जर असं मधी जर कुठं विचारलं तुम्हाला तर कशी सरासरी काढायची, आले लक्षात, समजले. मग आता इथं प्रश्न विचारलाय पहा थोडासा वेगळा आहे, काय 21 ते 50 समसंख्येची सरासरी किती. 21 पासून 50 पर्यंतच्या समसंख्येची सरासरी पहा बरं का, 21 पासून कुठपर्यंत 50 पर्यंत. मग आता पहिली संख्या 21 नंतर समसंख्या कोणती आहे 22. ओके, समसंख्या कोणती आहे 22, आणि 50 पर्यंत शेवटची समसंख्या कोणती आहे 50. 50 घ्यायचंय ना, 50, 21 ते 50. 21 आपण घेऊ शकतो का, नाही. का बरं, कारण 21 ही विषम आहे, आपल्याला बेरीज कोणाची करायची आहे. म्हणजे याच्यात जर मी सिक्वेन्स लिहिला, पहा मी असं का करतोय याच्या मागचं रिझन, याचा जर मी सिक्वेन्स लिहिला तर तो सिक्वेन्स कसा येईल 22, त्यानंतर कोणती येणार 24, त्यानंतर कोणती येणार 26, 28, असं करत करत शेवटची संख्या कोणती असणार आहे. मग मला सरांनी सांगितलंय काय, सरासरी काढायची असेल तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या घ्या भागिले 2 करा. पहिली संख्या कोणती आहे 22, शेवटची संख्या कोणती आहे 50, भागिले किती आले 2, किती आले 72, भागिले किती आले 2, 36. झालं माझं, लक्षात आले, समजले. मग आता समसंख्या झाल्या, आता आहे विषम संख्या ऑड नंबर. पहिल्या 5 विषम संख्येची सरासरी किती, पहिल्या 5. मग पहिल्या 5 विषम संख्या कोणत्या आहेत पहा बरं का. आता पहिल्या 5 विषम संख्या 1, 3, 5, 7, 9 यांची बेरीज केली, कितीने भागलं मी 5 ने. सांगा बरं बेरीज किती आली 3, मग 4 झाले, 4 आणि 5 9, 9 आणि 7, 9 आणि 7 16, 16 आणि 9 25, भागिले किती आले 5, किती उत्तर आलं, सॉरी 5, 5 5 25, म्हणजे किती आली बेरीज सरासरी किती आली 5. ओके ओके ठीक आहे. पहिल्या 6 संख्या असत्या तर विषम, पहिल्या 6 विषम संख्या असत्या तर 6 विषम संख्या काय होईल 1 पा 1 अधिक काय सांगा 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 11, म्हणजे याला किती भागला असं मी आता 6 ने. पा बरं हे इथपर्यंत बेरीज किती होतीये 25, 25 मध्ये आता तुम्हाला किती मिळवायचे फक्त 11 मिळवायचे. 25 आणि 11 किती झाले 36 ला मी कितीने भागणार 6 ने, उत्तर किती आलं. म्हणजे ही सरासरी किती संख्यांची आहे पहिल्या 6 संख्यांची.
आता जर तुम्ही म्हणले असे पहिल्या 7 विषम संख्यांची काढा बरं. आता पहा पहिल्या 6 पर्यंत बेरीज किती येते? 36 मध्ये मला आता मिळवायची किती? फक्त 13 मिळवायचे. भागिले आता मी किती करणार? 7. हे काय केलं कळलंय? म्हणजे इथं किती आली? 13 आणि 7 सांगा 49 भागिले किती आले? 7. किती आलं उत्तर? म्हणजे तुमच्या लक्षात आलं का काय फॉर्मॅट आहे? पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी येते 5, पहिल्या 6 विषम संख्यांची 6, पहिल्या 7 विषम संख्यांची, म्हणजे काय सूत्र तयार झालं? जेवढ्या पहिल्या विषम संख्या असतील, तुम्हाला सांगितलं पहिल्या 100 विषम संख्यांची बेरीज 100. जसं इथं उत्तर आलंय 5चं उत्तर काय आलं? 5, 6चं उत्तर 6 आणि 7चं उत्तर. मग जर तुम्हाला इथं प्रश्न दिलाय, काय प्रश्न दिलाय इथं? पहिल्या 21 विषम संख्यांची बेरीज किती? 21. आत्ताच आपण पाहिलं. म्हणजे समसंख्या असतील, माग जा. इथं आपण काय करतो? एक ऍड करतो. म्हणजे जर तुम्हाला विचारलं पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज 11 आणि पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज 10. पहिल्या 100 समसंख्यांची बेरीज 101 आणि पहिल्या 100 विषम संख्यांची बेरीज 100. आले लक्षात? समजलंय? नक्की? डन. समसंख्या झाल्या. आता काय? विषम संख्या. आता पहा 21 ते 50 विषम संख्येची. पहा मगाशी आपण काय केलं? 21 ते 50 सम. आता काय करतोय आपण? 21 ते 50 विषम. मग आपण काय करणार? परत पहिली संख्या कोणती येणार इथं? 21, नंतर 23, नंतर 25, असं करत शेवटची कोणती असणार आहे? 49. का बरं 49? कारण 50 ही कोणती आहे? समसंख्या आहे. मग आपण इथं काय करणार? परत सरासरीचं महत्वाचं सूत्र, महत्वाचा फॉर्म्युला काय? 21 अधिक 49 भागिले 2 किती येणार आहे? भागिले 2 बरोबर किती उत्तर आलं? 35. म्हणजे जर मधीच प्रश्न असा दिला तर मात्र तुम्हाला काय करायचंय? पहिली विषम कोणती आहे, शेवटची विषम कोणती आहे, आणि मग काय करायची? त्यांची बेरीज करायची. समजलंय? आलंय लक्षात? ओके. आता त्याच्या पुढे क्रमवार संख्यांची सरासरी. क्रमवार म्हणजे काय? आता पहा जसं समसंख्या क्रमवार 2 4 6 8, विषम संख्या काय? पहा 2 4 6 8 ह्या काय आहेत? क्रमवार आहेत. त्यानंतर 1 3 5 7 ह्या क्रमवार आहेत. तसं मी अजून एक क्रमवार लिहितो 5 10 15 20. अजून एक क्रमवार 7 14 21 28. म्हणजे काय? ते कोणाचं तरी एक पाडा असतो थोडक्यात, ज्यांच्यामध्ये काय असतो? समान संख्या गॅपनी जाते. याला काय म्हणायचं? क्रमवार संख्या. याला काय म्हणायचं? क्रमवार संख्या. ओके. मग याच्यावर कसा प्रश्न विचारला जातो? पहा 9च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 5 संख्यांची सरासरी. 9च्या पटीत म्हणजे 9चा पाडा. ओके. म्हणजे काय होईल? 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 आणि 9 बचा. मग क्रमाने येणाऱ्या 2 संख्यांची जर मला सरासरी काढायची असेल तर मी काय करतो? पहिली संख्या भागिले पहिली संख्या आणि शेवटच्या संख्येची काय करतो? बेरीज. इथं पहा माझ्याकडे 2 सूत्र आहेत. पहिलं सूत्र काय? ह्या सगळ्या संख्यांची काय करा? बेरीज करा. आणि याला कितीने बघा? 5 ने. मग याला या सगळ्यांची बेरीज करायला सोपं अवघड आहे का सोपं आहे? अवघड आहे. बरोबर आहे. आता ह्या 5च आहेत म्हणून ठीक आहे. 20 25 दिलं तर बरोबर. मग हे सगळं करण्यापेक्षा या मेथडनी जाणे, ही मेथड आहेच. या मेथडने तुम्ही इथं काय करणार? बेरीज करणार. आणि बेरीज झाल्यानंतर तुम्हाला काय भेटेल? इथे एक आकडा भेटेल. याला कितीने बघायचं? 5 ने. तुम्हाला उत्तर भेटून जाईल. पण आपण दुसरी मेथड पाहणार आहे. कोणती मेथड? अशा वेळेस आपण काय करतो? पहिली संख्या आणि शेवटची संख्या. कोण आहे पहिली संख्या? 9. शेवटची संख्या कोण आहे? आणि याला कितीने भागायचं? 2 ने. 9 आणि 45 किती झाले? 54. 54 ला 2 ने भागलं तर उत्तर किती आलं? 27. म्हणजे माझ्याकडे ऑप्शन आहे का? आहे 27. मी ही मेथड वापरणार. तुम्ही यांनी उत्तर काढून बघा तरी तुम्हाला उत्तर 27च आलेलं दिसन. लक्षात आलं? हे काय? क्रमवार संख्या. ओके. आता पहा 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे. आता त्यांनी सांगितले 5 क्रमवार संख्या कोणत्या आहेत माहिती आहेत का? नाही. पण त्यांची सरासरी त्यांनी किती दिली? 48. तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती? आता संख्याच माहित नाही म्हटल्यावर
मग आपण गेलो बीजगणित. पहिली संख्या काय करू आपण, एक्स मानू. दुसरी संख्या काय होईल, दुसरी संख्या एक्स अधिक 1. क्रमावर आहे ना, त्यांनी सांगितलंय का क्रम मध्ये गॅप 2चा आहे का 1चा आहे का 4चा आहे का 5चा आहे, सांगितलंय का, आपण घेतला 1चा. ओके, मग पहिली संख्या जर एक्स मानली तर दुसरी काय झाली, एक्स अधिक 1. तिसरी काय होईल, एक्स प्लस 2. नंतर आता पहा, ह्या 5 संख्यांची सरासरी किती दिली त्यांनी, 48. पण मी ह्या 5 घ्यायची गरजच नाही मला. का बरं, मी काय करणार, 5 संख्या जर मला दिल्या तर मी सरासरी काढताना मी काय करतो, पहिली संख्या आणि याच 2 घेतो, मला सरासरी मिळते. काय सरासरी बरोबर पहिली संख्या कोण आहे, एक्स. शेवटची संख्या कोण आहे, एक्स अधिक 4. यांची बेरीज करून मी कितीने बघणार, 2. सरासरी त्यांनी दिलेली आहे 48. इथं एक्स आणि एक्स 2x अधिक 4 भागिले किती 2. इथं किती 48. आता पहा, इथं काय करणार तुम्ही, हे भागिले 2 इकडे काय जाणार, गुणिले मल्टिप्लायला. ओके, 8 दुने 16, हाताला 1, 4 4 दुने 8 आणि 1 9, 96. तिकडे कोण आहे, 2x अधिक 4. इथं तुम्ही अजून सोपं केलं असतं, कसं, इथून 2 कॉमन काढला असता, खालच्या 2 ला वरचा 2 कट झाला असता, बरोबर आहे. पण ठीक आहे, मग आता इथं काय झालं 96. हे इकडे काय आहेत, इकडे काय प्लस, इकडे काय होणार मायनस, म्हणजे 96 वजा 4 बरोबर तिकडे कोण राहिला 2x. म्हणजे इथे किती आले 92 बरोबर तिकडे कोण आहे 2x. मला x ची व्हॅल्यू काढायची आहे, 2x ला चिटकून असला का गुणिले असतो, इकडे येऊन काय होणार भागिले, म्हणजे काय होणार आहे 92/2 बरोबर किती आले x. 2 नी भागलं सांगा काय होणार आहे, बेचोक 8, 1 उरला बेसक 12 बरोबर x. म्हणजे x ची किंमत किती आली 46. जर x ची किंमत 46 आहे तर पहिली संख्या कोण आहे 46. ही संख्या कोणती येणार आहे 46 अधिक 4 50. बरोबर ना, त्यांनी काय सांगितलंय, पहिली आणि शेवटची. पहिली 46 आली x ची किंमत, x अधिक 4 आणि 50. आता यांचं काय करायचंय तुम्हाला, गुणाकार. काय होईल 50 गुणिले 46, उलट लिहिलं का मी, असू द्या, हा शून्य लिहून घेतला मी खाली. 5 नि गुणलं, 5 सक 30, परत आले 3, 5 चौक 20 आणि 3 23. ऑप्शन नंबर 2. त्यांचा मला काय विचारलं होता, गुणाकार विचारलं होतं. आले, समजलंय नक्की, ओके चालू, ओके ठीक आहे. पा समजलंय. त्यानंतर पुढं आता वयांची सरासरी. वयांची सरासरी म्हणजे काय, इथं पहा, अ ब क यांच्या वयाची सरासरी 16 आहे. त्यांच्या वयाची सरासरी किती आहे 16. आणि ब यांच्या वयाची सरासरी, अ आणि ब यांच्या वयाची सरासरी किती आहे 14. तर क चे वय किती, पहा, अ ब क यांच्या वयाची सरासरी किती आहे 16. मग काय लिहिणार तुम्ही, अ अधिक ब अधिक क भागिले किती 3. आणि यांची सरासरी किती दिली इथं 16. हे 3 इकडे काय येणार 48. तिकडे कोण राहिला अ अधिक ब अधिक क. अ ब क तिघांच्या वयाची बेरीज किती आहे 48, बरोबर आहे. आता दुसरं दिले त्यांनी काय, अ आणि ब च्या वयाची सरासरी. अ आणि ब दोघांची जर सरासरी काढली तर किती येणार आहे ती 2 ने भागणार मी. त्यांनी किती दिली ती 14. हा 2 इकडे आला, 14 दुने 28 बरोबर अ आणि ब आहे. पहिल्या दोघांच्या वयाची बेरीज किती दिली त्यांनी 48. ह्या दोघांच्या वयाची बेरीज किती दिली, सॉरी 28, मी तो इथं ठेवला 48. अ आणि ब ची बेरीज किती आहे 28 अधिक क तसाच लिहिला. इकडे येऊन काय होणार ते वजा 48 मधून जर 28 गेले
तर कोण राहिलं तिकडं? क. किती आले? 20 ना. क किती आलं? ऑप्शन नंबर 1. कळलंय? समजलंय? त्याच्या पुढचा प्रश्न. एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 60 आहे. 100 विद्यार्थी, बरोबर आहे. आता थोडस मॉडिफाय व्हायचं. 100 विद्यार्थी आहेत. इथं काय असते? सरासरी. सरासरी किती दिली त्यांनी? 60. विद्यार्थी किती आहे? आणि टोटल माहिती आहे का तुम्हाला? नाही. असून दुसऱ्या संघातील 50 विद्यार्थी, दुसऱ्या संघात किती आहेत? 50 विद्यार्थी आहेत, बरोबर आहे. त्यांची सरासरी वय किती आहे? 90. इकडे सरासरी वय 60 आहे, तिकडे 90 आहे. टोटल तिकडची माहिती आहे का? नाही. पण विद्यार्थी किती आहे? 50. तर दोन्ही संघ मिळून 150 विद्यार्थ्यांची सरासरी. आपल्याला प्रश्न कोणाचा काढायचा आहे? 150 पोरांची सरासरी किती. म्हणजे इथं काय? सरासरी बरोबर एकूण भागिले काय होणार आहे? विद्यार्थी किती आहे? 150. आता मला सरासरी काढायची, म्हणजे मला अजून कोण माहित पाहिजे? टोटल तर माहित पाहिजे का 150 पोरांच्या वयाची बेरीज किती. आलं लक्षात? मग आता इथं मी काय करणार आहे? आधी मी 100 पोरांच्या वयाची टोटल काढून घेणार, नंतर मी 50 मुलांची वयाची टोटल काढून घेणार, आणि दोन्ही टोटल मी काय करणार, म्हणजे झाली मला 150 ची टोटल. म्हणजे इथं काय करणार आहे? पहिल्या 100 जणांची सरासरी किती आहे? पहिल्या 100 जणांची सरासरी किती आहे? 60. ओके. म्हणजे इथं काय होणार आहे? या दोघांचा काय होणार? गुणाकार. हे भागिले तिकडे काय होणार? गुणिले. 6 कसा आणि 1 शून्य वाढला म्हणजे किती? 6000. ही कोणाची टोटल आली? पहिल्या 100 एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे आणि दुसऱ्या संघातील, म्हणजे पहिल्या संघाची टोटल वयाची बेरीज किती आली? 6000. आता दुसऱ्याकडे गेलो, त्यांची बेरीज 9 + 45 यांची बेरीज आली. आता जर ह्या दोन टोटल मी जर ऍड केल्या तर 6000 आणि 4000 10000 आणि वरती 500 10500. म्हणजे आता मला जे सूत्र इथं सॉल्व्ह करायचंय, सॉरी जे उत्तर मला काढायचंय काय? सरासरी बरोबर टोटल किती आहे? 10500 भागिले मी किती करणार आहे? या शून्याला हा शून्य, म्हणजे खाली किती राहिले? 1050 भागिले किती? 15. 15 ने भागलं किती? 15 90 आणि 15 7 5 दर्श म्हणजे 105 आणि हा शून्य म्हणजे किती आलं उत्तर? 70. म्हणजे ह्या 150 जणांची सरासरी किती आहे? 70. लक्षात आलं? म्हणजे सरासरीवर तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. तर तुम्हाला जेवढे काही दिलं आहे तेवढं सगळं काय करा, एकदा पाहून घ्या. सरासरीची सूत्रे आपण काय काय पाहिलं होतं? आठवते? नैसर्गिक संख्येची सरासरी, समसंख्येची सरासरी. नैसर्गिक असेल तर आपण काय करतो? पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2. त्यानंतर समसंख्यांची सरासरी काय करतो? पहिल्या समसंख्या असेल तर 1 वाढवतो. पहिल्या विषम संख्येची सरासरी असेल तर आहे तेवढेच ठेवतो. क्रमवार असेल तर काय करतो आपण? पहिली आणि शेवटची उचलतो, भागिले 2 करतो. त्यानंतर आपण काय पाहिलं? वयांची सरासरी. म्हणजे इथं जर तुम्हाला महत्वाचं जर पाहायचं ठरलं तर सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला कोणता लक्ष ठेवायचा आहे? ऍव्हरेज बरोबर टोटल डिवाइड बाय एन. म्हणजे किती जणांची तुम्ही काय करताय? बेरीज करताय. या ठिकाणी हा तुमचा टॉपिक कंप्लीट झालेला